उन्हाळ्यात बऱ्याच वेळा हलका फुलका नाश्ता करायची इच्छा होती. अशा वेळेस किसलेल्या काकडीत रवा घालून मस्त झटपट असे आप्पे तयार करू शकता. खूप छान आणि मस्त लागतात, मऊ आणि लुसलुशीत. सोबतच फोडणीचं दही मी दाखवलेलं आहे यासोबत खाण्यासाठी. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू. आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज. नमस्कार, मी उज्ज्वला. मी या ठिकाणी मध्यम आकाराच्या 3 काकड्या घेतल्या. त्याचे खालचे वरचे देठ काढून घेते आणि एक छोटासा पीस खाऊन बघायचा. ही काकडी अजिबात कडू नाहीये, त्यामुळे मी सालीसहित ती किसून घेते. थोडीशी कडसर जर लागली चव तर याची साल काढून घ्यायची आणि नंतरच ही काकडी किसून घ्यायची. कोणत्याही किसणीने किसून घेऊ शकता, छोट्या मोठ्या. किसल्यानंतर त्यात थोडंफार पाणी निघतं, म्हणजे काकडीचा जो रस निघतो तो अजिबात काढायचा वगैरे नाही. त्या सगटच हे सर्व मी वाटीमध्ये काढून घेते. जवळपास 1 वाटीभर हा भरलेला आहे. किंचित थोडासा कमी आहे, पण तसा असला तर चालेल. बाउलमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटीभर रवा घातला. दुसरे कोणतेच पीठ वगैरे यामध्ये घालायचे नाही. चवीनुसार मीठ घालून घेतले. तर ज्या वाटीने 1 वाटी रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलं. रव्याच्या बरोबर निम्म दही घ्यायचं. काकडीचा किस थोडाफार कमी जास्त असला तरी चालतो. आता हे सर्व एकत्र करून घेते. काकडीचा जो रस आहे आणि दही आहे त्यामध्ये बराचसा रवा भिजला जातो. अप्पे छान चवदार होण्यासाठी 1 मध्यम आकाराचा कांदा, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्थात मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 10-12 लसणाच्या पाकळ्या, हे सर्व वाटून घेते. हे वाटलेलं वाटण जे बॅटर तयार आहे आपलं त्यामध्ये घालून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये मी बाकीच्या भाज्या घालत नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाकीच्या बारीक चिरलेल्या भाज्याही घालू शकता. थोडंसं पाणी घातलं. आता हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं. जास्त घट्ट किंवा जास्त पातळी करायची नाही. हे बघा अशा पद्धतीने झालेले आहे. म्हणजे आप्पे जास्त पातळ पीठ असेल तर फुगणार नाही आणि जास्त घट्ट असेल तर घशात फसल्यासारखे वाटेल. त्यामुळे अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं. आता हे बाजूला ठेवते. फोडणीचं दही करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटीभर दही घेतलं. त्यामध्ये 1 छोटी वाटी भरून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, पाव चमचा काळे मीठ, चवीनुसार आपले रेग्युलर मीठ आणि 1 चमचा साखर. हे शेंगदाणे भाजलेले छान 4-5 चमचे कूट घ्यायचा आहे शेंगदाण्याचा. हे सर्व दहीमध्ये घातलं. त्यानंतर 1 चमचाभर लिंबाचा रस. आता हे सर्व मी एकत्र करून घेते. आता यामध्ये थोडंसं 2-3 चमचे पाणी घालायचं. दही किती घट्ट पातळ त्यानुसार हे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा अशा पद्धतीने दही तयार झालं पाहिजे. आता याला फोडणी देऊन घेऊ. फोडणीसाठी एका छोट्याशा कढईमध्ये 1 पळीभर तेल गरम करायला ठेवलं. या ठिकाणी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि 2-4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्याचा ठेचा करून घेतला. तेल थोडेसे गरम झाले. त्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घातले. त्यानंतर जो ठेचा केलेला आहे तो घालायचा. तो छान असा परतून घ्यायचा. मस्त खमंग अशी फोडणी तयार आहे. ही फोडणी या दह्यामध्ये घालून घ्यायची. यामध्ये मोहरी आणि लसूण न घालता असंच फोडणीचं दही तुम्ही साबुदाणा वड्यासोबतही करून खाऊ शकता. मस्त छान असे फोडणीचं दही तयार झालेले. याची चव घेऊन बघायची. थोडंसं मीठ साखर वगैरे कमी जास्त असेल तर तुम्ही ते ऍडही करून घेऊ शकता. यात अप्प्याचं पीठही छान असं भिजलं. अप्पे छान टम्म फुगण्यासाठी यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेतला. त्यावर 1 चमचाभर पाणी घातले. आता हे सर्व जे बॅटर आहे एकाच दिशेने छान फिरवून घ्यायचं, म्हणजे अप्प्याचं जे पीठ आहे छान फुलून येतं आणि जाळीदार अप्पे तयार होतात. मस्त असं हे बॅटर तयार आहे. एकदम कमी गॅसवर मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं. त्याला तेल लावून घेते किंवा 1-1 थेंब तेलही तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता. त्यानंतर 1-1 चमचा बॅटर बाहेरच्या खाच्यांमध्ये घालून घेऊ एकदा. सर्वात पहिले बाहेरच्या खाच्यातच घालायचं आणि गॅस फुल वगैरे नाही करायचा. किंचित मीडियम पेक्षा थोडासा कमीच ठेवायचा. सर्वात शेवटी आतमधले जे खाचे आहे त्यामध्ये बॅटर 1-1 चमचा घालून घेऊ. नंतर यावरती झाकण ठेवून मीडियम पेक्षा कमी गॅसवर होऊ देऊ. जवळपास 3-1 मिनिटं झाले. झाकण काढून बघायचं. वरचं जे ओलसर बॅटर आहे थोडं सुकलं की नंतरच हे अप्पे उलटून घ्यायचे. सुकले जर नाही तर मात्र पुन्हा अर्धा मिनिटभर झाकण तुम्ही ठेवू शकता. आता हे सुकलेलं आहे म्हणून मी उलटून घेते. सर्वात शेवटी घातलेले होते आपण, तरी सर्वात पहिले मधले अप्पे उलटून घ्यायचे. आता यावर पुन्हा झाकण ठेवून देते. पुन्हा 1-1.5 मिनिटं झालं. आता हे बाजूचे जे अप्पे आहे ते सुद्धा छान सुकले. आता हेही उलटून घेते आणि ज्या यानं आपण घालत गेलेलो होतो त्या लाईनच हे उलटत जायचे. अशा पद्धतीने सर्व मी उलटून घेते. हे बघा सर्व उलटून झाले. आता यावर पुन्हा झाकण ठेवून देते आणि 2-1 मिनिटे होऊ देते. आतमधले जवळपास झालेलेच आहे, पण 2-1 मिनिटात हे छान असे होतात. जास्त मीडियम किंवा फुल गॅस करायचाच नाही. 2-1 मिनिटं झाले. पुन्हा झाकण काढून घेते.
आता आतमधले जे आप्पे आहे ते तर तयारच झालेले, हे काढून खाण्यासाठी देऊ शकता किंवा तुम्हाला छान अशी उद्यायचे असेल तर हे काढून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे. आता सर्वात शेवटी जे आप्पे घातलेले होते ते आतमध्ये घालायचे आणि आतमधले जे आप्पे त्याच्या जागेवरती घालायचे. अशा पद्धतीने 3 आप्पे बाहेरचे आतमध्ये आणि आतमधले बाहेर असे घालत मी आता हे सर्व आप्पे तयार करून घेते. म्हणजे छान असे तयार होतात. हे बघा जवळपास 6-1 मिनिटामध्ये हे मस्त असे आप्पे तयार झालेले आणि 12 आप्पे आहे. लगेच खायला कोणी बसलेले असेल तर आतमधले 3 आप्पे झाले की ते खायला देऊ शकता आणि मध्ये दुसरे बॅटर घालून तुम्ही बरोबर आप्पे करू शकता. आता हे सर्व छान असे आप्पे तयार झालेले एखाद्या चाळणीत किंवा दुरडीत वगैरे काढून घ्यायचे. बघा मस्त असे आप्पे तयार झालेले आणि हे आप्पे वरतून खुसखुशीत नाही होत तर मऊ आणि लुसलुशीत होतात. चवीला खूप छान आणि मस्त लागतात कारण यामध्ये आपण काकडी घातलेली आहे त्यामुळे हे लुसलुशीत होतात. आणि सोबत जे फोडणीचे दही केलेले आहे त्यामध्ये डुबवून खायचे, खूप छान आणि मस्त चव लागते. झटपट नाश्ता तयार होतो आणि विशेष म्हणजे हलका फुलका आहे. उन्हाळ्यामध्ये काकडी आणि दही तर आपण खातोच, अशा पद्धतीने खाऊन बघा, खूप छान आणि मस्त चव येते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या यामध्ये ऍड करू शकता. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. आणि अशा पद्धतीने एकदा दोनदा तरी असे आप्पे करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.